या पद्धतीने तुम्ही आळूवडी बनवली ना तर तुम्हालाही नक्की आवडेल आणि मुलंही नक्की आवडीने खातील. तर येत्या सणाला किंवा कधी तुम्हाला खावीशी वाटली ना आळूवडी तर या पद्धतीनं बनवून बघा. तर ही रेसिपी पूर्ण पहा. अगदी झटपट बनणारी आळूवडी आहे. ना उकडायची गरज, ना फ्राय करायची गरज, ना कसलेही झंझट नाही. तर हॅलो हाय नमस्कार, सुषमाज कुकिंग चॅनलमध्ये आणखीन एका नवीन रेसिपीसोबत तुमचं स्वागत आहे. तर इथं मी एक वाटी बेसनचं पीठ घेतले. तर हे घरच्या डाळीचं दळलेलं बेसन पीठ आहे. तुम्ही विकतचं आणलं तरी चालेल. तर आता ह्याच्यासाठी थोडंसं वाटण करायचं आहे. तर इथं 10-12 लसणाच्या पाकळ्या, 15 ते 20 हिरव्या मिरच्या धुवून स्वच्छ अशा घेतल्यात, कोथिंबीर आणि थोडेसे आल्याचे काप घेतल्यात. तर मिक्सरचं भांडं घेतले. सर्व साहित्य त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतले. थोडंसं मीठ टाकून घेतले 1 छोटा चमचा, थोडंसं 1 चमचा जिरं टाकून घेतले बघा मी याच्यामध्ये. तर छान असं वाटण करून घेतले. तर आता हे आपलं मिश्रण जे करायचं आहे ना, तर या भांड्यात मी बेसन पीठ घेतलेलं होतं ना, तर याच्यात आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे वाटण केले ना, तर ते याच्यात टाकून घ्यायचे. तर तुम्हाला हिरवी मिरची आवडत नसेल ना किंवा तुमची मुलं तिखट खात नसतील ना, तर थोडीशी लाल चटणी टाकली ना 1 छोटा चमचा तरी चालेल. आणि या मिश्रणात बघा आपली चिंच असते ना वाळकी, त्याचं जरी पाणी, चिंच भिजवून त्याचं जरी पाणी टाकलं ना तरी चवीला छान होते ही वडी. तर या पद्धतीने एकदा तुम्ही आळूवडी बनवून बघा. तर आता ते मिश्रण सर्व टाकून घेतले आपल्या भांड्यामध्ये हिरवी मिरचीचं. आणि आता छोटा 1 चमचा हळद टाकून घेतली. 1 चमचा जिरेपूड आहे, जिरे पावडर. तर मी हे घरी बनवलेली आहे. आणि 1 चमचा धने पावडर टाकलेली आहे. तर याच्यात ना सोडा वापरायची गरज ना काय. तर बघू शकताय अगदी सोप्या पद्धतीने मी आळूवडी बनवलेली आहे. तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल. व्हिडिओ पूर्ण पहा. तर याच्यात 1 छोटा चमचा मी मीठ टाकून घेतले, कारण वाटणात पण 1 चमचा टाकलेला आहे, त्याच्यामुळे थोडंसं टाकून घेतले. आणि हे कोरडेच असं सर्व हे आहे ना आपले साहित्य, तर ते मिक्स करून घेणार आहे मी पिठामध्ये, कारण छान मिक्स होतं असं केल्यावरनं. आणि याच्या गाठी वगैरे होत नाहीत, त्याच्यामुळे असं मिक्स करून घेतले बघा. आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये जे काही वाटण केलं तर त्याच्यामध्येच मी पाणी टाकून हे छान असं मिश्रण आपलं मिक्स करून घेणार आहे. तर थोडं थोडं पाणी टाकून हे मिश्रण मी असं मिक्स करून घेते बघा. तर ही रेसिपी पूर्ण पहा, व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आता हे छान असं थोडं थोडं पाणी टाकून हे मिश्रण मी असं बनवून घेतले बघा. तर जास्त असं पातळही बनवायचं नाही आणि घट्टही बनवायचं नाही, तर आपल्याला मीडियम याचं बनवायचं आहे. तर इथं मी आळूची पानं घेतलेली आहेत, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. तर या पानावरती ना पाणी वगैरे राहत नाही, त्याच्यामुळं पुसायची गरजही नाही हे पाणी. तर ही थोडीशी सुकलेली आहेत आळूची पाने, तुम्ही ताजी असतील ते घेतली तरी चालेल. पण याच्या ना तरी मी थोड्या थोड्या अशा शिरा असतात ना आळूच्या पानाच्या, असं मोठ्या मोठ्या जास्तीच्या वर आलेल्या, तर या शिरा अशा चाकूच्या साहाय्याने कट करून घेते मी. तर असे सर्व पानांचं मी कट करून घेतले. आणि त्यानंतर काय केलं की 1 पोळपाट घेतला आणि पोळपाटावर असं आळूचं पान असं पालतं टाकायचं आणि लाटण्यानं थोडंसं असं प्रेस करून घ्यायचं. असं केल्यामुळं काय होईल, जे आपली आळूची पाने असतात ना चरकतात वगैरे अशी जिभेला, तर लहान मुले खात नाहीत जिभेला चरकतात म्हणून. तर असं केलं ना, थोडंसं असं प्रेस करून घेतलं ना, तर याच्या शिरा वगैरे अशा कमी होतात आणि चवीलाही छान लागतं ही वडी आणि चरकतही नाही, याच्यामुळं असं केले. तर आता हे मिश्रण आहे, तर या पानावरती असं आळूचं पान पालतं टाकून घ्यायचं आणि याला मिश्रण असं छान असं लावून घ्यायचं. तर मिश्रण लावून घेतले मी. पूर्ण पानाला असं मिश्रण लावून घ्यायचं. थोडीशी सुकलेली असल्यामुळे याचे बघा थोडेसे असे गुंडाळतेत पानं. तर तुम्ही ताज्या पानाचे देखील बनवू शकता. तर अगदी 2 मिनिटात बनणारी ही रेसिपी आहे. तर तुम्ही सणासुदीला वगैरे या पद्धतीच्या वड्या करून बघा, तुम्हाला नक्की आवडतील. तर आपल्याला रोजच भाजी चपाती वगैरे बनवायचा कंटाळा आल्यावरनं, पण अशी जर आळूची पाने घेतली ना, 4 ते 5 जरी असतील ना, तर अशी वडी बनवून तुम्ही खाल्ली ना तरी तुम्हाला नक्की आवडेल. आणि काही तर नवीन असं वाटतं ना, त्यावेळी अशी वडी बनवून खा. तर असं सर्व पानांना मी हे मिश्रण लावून घेणार आहे. तर बनवायला अगदी सोपी आहे ही वडी, तुम्ही एकदा नक्की बनवून पहा. तर माझ्या माहेरी या पद्धतीची वडी बनवली जाते. सणाला वगैरे या पद्धतीची वडी बनवतात.
त्यामुळं मी ही वडी ट्राय करून बघितली आणि माझ्या मुलांनाही खूप आवडली ही वडी. तर अशा सर्व वड्या बघा मी ह्याला हे बेसन पीठ वगैरे लावून घेतले. अशा सर्व वड्या लावून झाल्यात आपल्या. तर आता एक तवा आहे, असा खोल आहे कढईगत. त्या तव्यामध्ये मी तवा गरम करायला ठेवला आणि तव्यामध्ये तेल ओतून घेणार आहे. तर तेल छान गरम झालं की या तेलामध्ये आपल्याला वड्या एक एक करून टाकून घ्यायच्यात. तर मी अशाच अख्ख्या वड्या टाकून घेणार आहे बघा. तुम्हाला जर कट करून तळायचे असतील तरी चालेल. कट करायचे असतील ना तर तुम्हाला त्याच्या अगोदरच पाणी अशी ना कात्रीने किंवा चाकूने कट करायला लागतील आणि मग त्याला बेसन पीठ वगैरे लावून असं मग तळता येईल. तर अगदी मी लो फ्लेम आहे गॅसची. लो फ्लेमवरती छान अशा क्रिस्पी बनतात, कुरकुरीत होतात. तर अशा आपल्याला पलटून घ्यायचे आहेत. 1 ते 2 मिनिटांनी आपल्याला असे पलटून घ्यायचे बघा वडी टाकल्यावरनं. तर मी अशा पलटून घेते वड्या. तर अगदी अलगद हाताने मी अशा पलटून घेतल्यात आणि ह्या वड्या चवीला खूप छान लागतात. तर या अक्षय तृतीयेला तुम्ही या पद्धतीच्या वड्या बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडतील. तर अगदी 2 ते 3 मिनटं मी वड्या अशा छान अशा क्रिस्पी कुरकुरीत बघा झाल्यात आपल्या वड्या तळून घेतलेल्या आहेत. तर आता मी काढून घेते. एक बॅच झाली आणि दुसरी बॅच मी टाकून घेतली बघा या तव्यामध्ये. तर छान अशी तळते. तर पलटून घेते. तर या पद्धतीने तुम्ही वडी बनवून बघा. तर अशा पलटून घेतल्या. थोड्याशा मोठ्या आहेत ना त्याच्यामुळं मी झारेने आणि एका चमच्याच्या मदतीने अशा पलटून घेतल्यात वड्या. तर बघू शकता वड्यांचा कलर देखील चेंज झालेला नाही. तर या पद्धतीने मी वड्या बनवून घेतल्या सर्व अशा बघू शकता. तर बघताच खाऊ वाटणाऱ्या ह्या अळूच्या वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत. ह्या अळूच्या वड्या तुम्ही मुलांच्या टिफिनला देखील देऊ शकता. अगदी झटपट बनणारी रेसिपी आहे. तर बघू शकता या वड्यांना ना थोडंही तेल वगैरे राहत नाही. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. भेटूया